चला नमस्कार, मी पी थोरात. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभागाची एक जुनी प्रश्नपत्रिका बघणार आहोत. 2023मध्ये 2021मध्ये आरोग्य विभागाची एक्झाम ज्या महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आल्या होत्या. 2021ला जी एक्झाम झाली होती ती पेपर फुटल्यामुळे पुन्हा त्याची रिएक्झामिनेशन झाली. जवळपास 2 ते 3 पेपर त्याचे आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या रिसेंट एक्झामचा जर आपण विचार केला मागच्या 1-2 वर्षापूर्वीचा, तर 2023ची सुद्धा प्रश्नपत्रिका आपल्याकडे अवेलेबल आहे. 30 प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी मी शेअर करेल. डिटेलमध्ये चर्चा करूयात की कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते, किती प्रश्न हे टेक्निकलवरती होते, किती प्रश्न हे नॉन टेक्निकलवरती याच्यावरती आहेत, एक्झामचा पॅटर्न कसा आहे, एक्झाम कोण घेणार आहे, एकंदरीत जिल्हा परिषदेच्या कंपॅरिझनमध्ये आरोग्य विभागाची भरती आणि जिल्हा परिषदेची भरती या नेमक्या जिल्हा परिषदेच्या आणि आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये नेमका फरक काय आहे, एक्झामच्या पॅटर्नच्या दृष्टिकोनातून असेल, कंपनीच्या दृष्टिकोनातून असेल किंवा एकंदरीत तो पेपरचा पूर्ण हार्डनेस असतो, तो त्याच्याविषयी सर्व महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करायचा प्रयत्न करेल. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. जे लोक आरोग्य विभागासाठी प्रिपेअर करत आहेत त्यांना एक्झामचा पॅटर्न माहिती नाही, जे जुने आहेत त्यांना ऑलरेडी माहीत आहे, पण जे लोक नवीन आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जुन्या लोकांसाठी यासाठी महत्त्वाचं आहे कारण पूर्ण डिटेलमध्ये ॲनालिसिस करून तुम्हाला सांगेल की कुठल्या सब्जेक्टचा आहे, किती प्रश्न विचारलेले आहेत, कुठल्या टॉपिकवरती कसे प्रश्न विचारले गेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ डिटेलमध्ये व्यवस्थित बघा, नक्कीच तुम्हाला याच्यामधनं बेनिफिट होईल. त्या अगोदर टेलिग्रामला जॉईन केलं नसेल तर आयडियल फार्मसी कोचिंग हे आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे. सर्व फार्मा रिलेटेड अपडेट तुम्हाला एका सेकंड या टेलिग्राम चॅनलवरती मी देत असतो. त्याचबरोबर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम्स म्हणून आपलं आणखीन एक टेलिग्रामचं चॅनल, ज्याच्यावरती ड्रग इन्स्पेक्टर रिलेटेड महत्त्वाचं कंटेंट तुम्हाला मी वेळोवेळी शेअर करत असतो. हे 2 महत्त्वाचे टेलिग्रामचे चॅनल. बाकी पी थोरात मराठी टेलिग्राम चॅनल तुम्हाला माहिती आहे, तिथे सरळ सेवेचे रिलेटेड सर्व एक्झामचे अपडेट तुम्हाला भेटत असतात. तर पहिल्यांदा थोडक्यामध्ये अशा प्रकारचा जर तुम्ही इथं विचार केला एक्झामच्या पॅटर्नचा, तर नेमके कशा प्रकारचा जो आहे तो पॅटर्न असू शकतो आरोग्य विभागाचा, तर इथं मी दिलेला आहे बघा. जिल्हा परिषद एक्झाम्स आणि आरोग्य विभाग एक्झाम अशा प्रकारच्या एक डिवायडेशन करून तुम्हाला मी दोन्ही एक्झामची थोडक्यामध्ये इथं माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर आरोग्य विभागाच्या एक्झाम्स ह्या पार पडल्या तर त्याच्यामध्ये जुन्या व्हॅकन्सी तर दिल्या होत्या मी 261 व्हॅकन्सी होत्या तुमच्या मागच्या आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये, आणि जिल्हा परिषदमध्ये 540 जागा या फार्मसीच्या किंवा फार्मसी ऑफिसरच्या होत्या. कंपनी आरोग्य विभागाची ही जी होती मागची TCS आहे, त्याचबरोबर जिल्हा परिषदेची कंपनी जी आहे ती IBPS आहे. पॅटर्नचा जर विचार केला सगळ्यात महत्त्वाचं फार्मसी ऑफिसरसाठी किंवा टेक्निकलच्या ज्या बाकीच्या पोस्टांसाठी पॅटर्न काय असू शकतो, तर जिल्हा परिषदेमध्ये 60 आणि 40 असा प्रकारचा पॅटर्न आहे. म्हणजे 60 प्रश्न हे जे आहेत ते नॉन टेक्निकलचे आहेत, ज्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी असेल, तुमचं मॅथ असेल किंवा तुमचं रिझनिंग असेल, GK असेल. आणि आरोग्य विभागाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये 80 मार्क जे आहेत ते तुमचे टेक्निकलवरती फार्मसीवरती आहेत. 80 मार्कच तुम्हाला फार्मसीचे प्रश्न विचारले जातील. तेच तुम्हाला आता मी प्रश्नपत्रिकेमध्ये लाईव्ह दाखवून देईल की कशा प्रकारचा पॅटर्न त्यांनी मागच्या आरोग्य भरतीमध्ये विचारला होता. दोन्हीकडे पण तुम्हाला 120 मिनिटं दिलेले आहेत. तुम्हाला जवळपास 2 तास आहे. त्या 2 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. जिल्हा परिषदला सुद्धा 100 प्रश्न आहेत, आरोग्य विभागाला सुद्धा 100 प्रश्न आहेत. फक्त जिल्हा परिषदचा 60-40चा पॅटर्न आहे, म्हणजे 40 मार्काचं टेक्निकल म्हणजे फार्मसी आणि 60 मार्काचं बाकीचं, आणि आरोग्य विभागामध्ये 80 मार्काचं फार्मसी, 20 मार्काचे बाकीचे टेक्निकलचे क्वेश्चन. दोन्हीकडे पण निगेटिव्ह सिस्टीमचा विचार केला तर दोन्हीकडे सुद्धा तुम्हाला निगेटिव्ह सिस्टीम बघायला भेटणार नाही. आरोग्य विभागामध्ये पण निगेटिव्ह सिस्टीम नाही आणि जिल्हा परिषदच्या एक्झाममध्ये सुद्धा निगेटिव्ह सिस्टीम नाही. त्याचबरोबर जी भाषा आहे तर ती भाषा मराठी लँग्वेजचे प्रश्न मराठीमध्ये असतील आणि बाकीचे इंग्लिशमध्ये असतील. इथे सुद्धा टेक्निकलचे प्रश्न इंग्लिशमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. फार्मसीचा जो पोर्शन आहे तो सुद्धा इथं फक्त इंग्लिशमध्ये बघायला भेटेल, आणि आरोग्य विभागामध्ये सुद्धा टेक्निकलचे प्रश्न तुम्हाला इंग्लिशमध्येच बघायला भेटतील. तुम्हाला नेहमी कन्फ्युजन असते की टेक्निकलचे प्रश्न जे आहेत ते इंग्लिशमध्ये विचारले गेले तर आपले बरेच प्रश्न सोपेसुद्धा चुकतात. तर दोन्ही ठिकाणी तुम्हाला फार्मसीचे म्हणजे टेक्निकलचे प्रश्न हे फक्त इंग्रजी भाषेमध्ये बघायला भेटतील. बाकी GK आणि मॅथ, रिझनिंग इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. दोन्ही परीक्षेला फक्त जो आपला मराठीचा भाषाचा प्रश्नपत्रिका आहे ती फक्त तुम्हाला तुमच्या मराठीमध्ये किंवा मराठी भाषेमध्ये बघायला मिळेल. लक्षात आलं. दोन्ही एक्झामचं व्यवस्थित कंपॅरिझन करून तुम्हाला मी सांगितले की जिल्हा परिषद आणि आरोग्य विभाग या नेमक्या दोन्ही पद भरतीमध्ये नेमका डिफरन्स काय असतो, कंपनीच्या विषयी असू द्या, एक्झामच्या पॅटर्न विषयी असू द्या, निगेटिव्ह सिस्टीम असू द्या, टाईम असू द्या, लँग्वेजचं बॅरियर असू द्या, सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअरली इथून कळाल्या असतील. जे जुने लोक आहेत त्यांना माहिती आहे, जे नवीन लोक आता फ्रेशर पासआउट झालेले आहेत, या भरतीची आता प्रिपरेशन करू इच्छितात, त्या लोकांना माहिती असणं गरजेचं आहे की दोन्हीमध्ये नेमका फरक काय असतो. याच्याविषयी पेमेंट स्केलविषयी आणखीन तुम्हाला मी एका दिवशी डिटेलमध्ये सांगेल की जिल्हा परिषदची पोस्टिंग कुठे असते, पेमेंट किती असतं, आरोग्य विभागाची पोस्टिंग कुठे असते, त्याचं पेमेंट काय असतं, त्याच्यावरची आणखीन वेगळ्या विषयामध्ये आपण चर्चा करूयात. तर इथं लक्षात आलं मागच्या ठिकाणी 540 जागा होत्या आपल्या जिल्हा परिषदला आणि आरोग्य विभागाला 261 जागा. अशा 2023-24मध्ये ज्या एक्झाम राबवल्या गेल्या त्याच्यामध्ये भरपूर मोठी महाराष्ट्रामध्ये आपल्याला ह्या दोन्ही ॲड बघायला मिळाल्या होत्या.
आता हे लक्षात आलं. त्याच्यानंतर जो सिलेबस आहे तुमचा आरोग्य विभागाने पब्लिश केलेला, तर त्याच्यावरती मी तुम्हाला ऑलरेडी चर्चा केलेली आहे. तो सुद्धा तुम्हाला इथे टाकून दिला आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. बाकीचे सुद्धा विद्यार्थी मला विचारत असतात की आमच्यासुद्धा जो सिलेबस आहे तो डिस्कस करा, तर तो सुद्धा सर्व सिलेबस तुम्हाला इथे दिलेला आहे. मी पूर्ण PDF शेअर केलेली आहे. त्याच्यामध्ये हाऊस लिनन कीपर तुम्ही बघू शकता, त्याचा सिलेबस दिलेला आहे. त्याचबरोबर खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता स्टोअर लिनन कीपरचा सिलेबस आहे. त्याच्यानंतर खाली वेगवेगळ्या पोस्ट आहेत, लॅबोरेटरी असिस्टंट असेल, सर्व पोस्टचा सिलेबस तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ही सिलेबस कॉपी जी आहे आरोग्य विभागाची ऑफिशियल ती तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करून घ्या. थोडक्यामध्ये एक नजर फिरूयात आपण आपला आरोग्य विभागाचा जो सिलेबस आहे फार्मसी ऑफिसरचा, जो की तुम्हाला 9 नंबरच्या पेजवरती दिसेल, त्याच्यावरती एक रिव्हिजन करूया. त्याच्यानंतर आपण जे मेन आपली प्रश्नपत्रिका आहे तर ती आपण एकदा सॉल्व करूयात की नेमके कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला भेटतात. डिटेलमध्ये जो प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न आहे तो थोडक्यामध्ये आपण इथं क्लिअर करेल तुम्हाला मी सब्जेक्ट वाईज, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना लक्षात येईल की कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते. फार्मसी ऑफिसरचा आरोग्य विभागाचा सिलेबस जर आपण विचार केला तर अशा प्रकारचा इंग्लिशचा सेक्शन आहे. त्याच्यामध्ये असे सिंपल सेंटेन्स असतील, ब्लँक सेंटेन्स असतील, फिलिंग द ब्लँक्स व्होकॅब असेल, त्याच्यामध्ये ॲडम फ्रेजेस एक्सप्रेशन असेल, ग्रामरमध्ये सिनॉनिम, अँटोनिम, स्पेलिंग, पंक्च्युएशन, टेन्सेस असेल, अशा प्रकारचा इंग्लिशचा सिलेबस विचारलेला होता आरोग्य विभागामध्ये आणि TCS याच्यावरती प्रश्न विचारले गेले होते. त्याच्यानंतर मराठीमध्ये मराठी व्याकरण, वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, शब्द, विरोधी शब्द, अशा प्रकारचं मराठीचं ग्रामर, ज्याच्यामध्ये भाषा सौंदर्यामध्ये उपमा असेल, अलंकार असेल, म्हणी असेल, वाक्यप्रचार असेल, अर्थ आणि वाक्य उपयोग, सर्वसामान्य शब्दसंग्रह हे टॉपिक, प्रसिद्ध पुस्तके आणि त्याचे लेखकीच्या जोड्याजुळावरती प्रश्न होते. आणि सेम खाली तुम्ही बघू शकता योग्य जुळवा, याच्यामध्ये लेखक या साईडनं त्याचं पुस्तक दुसऱ्या साईडनं किंवा लेखक या साईडने त्याचं टोपण नाव या साईडनं, असं शिंदे सरांच्या मराठीच्या पुस्तकात जेही तुम्हाला कंटेंट मागच्या साईडनं दिलेलं आहे त्याच्यावरती सर्व प्रश्न तुम्हाला या मागच्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये बघायला भेटतील. जसे जसे परीक्षा डिक्लेअर होईल तसं तसं तुम्हाला मी बाकीचे सुद्धा नॉन टेक्निकलच्या पुस्तक आणि त्याचा तो सिलेबस आहे थोडक्यामध्ये सिलेबस तो आपण इथं कव्हर करायचा प्रयत्न करूयात. जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला करंट अफेअर मग महाराष्ट्र आणि इंडिया लेवलची विचारले जातील. इंडियन हिस्ट्री म्हणजे इंडियन जिओग्राफी आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, जनरल सायन्स आहे, स्पोर्ट अँड कल्चर आहे, राईट टू द इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ॲक्ट 2015 हे 2 महत्त्वाचे ॲक्ट आहेत. इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज हे कॉम्प्युटरविषयी तुम्हाला विचारलं जाईल. सेक्शनमध्ये नेक्स्ट सेक्शन आहे लॉजिकल ॲबिलिटी, त्याच्यामध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट असेल, बेसिक अर्थमॅटिक नॉलेज असेल, मॅथमॅटिक्समध्ये न्यूमरिक, अल्जेब्रा, जिओमेट्री आणि स्टॅटिक्स यावरती प्रश्न विचारले जातील. जनरल सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटल सायन्सचे बेसिक प्रश्न तुम्हाला बघायला भेटतील. ज्याच्यामध्ये ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम असेल, त्याच्यानंतर तुमचं किडनी रिलेटेड डिसीजेस असतील, तुमचं STDचे डिसीजेस असतील, तुमचे व्हिटॅमिन असतील, तर याच्यावरती बेसिक प्रश्न आहे तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या महत्त्वाच्या सब्जेक्टवरती 10वी-12वी लेवलचे प्रश्न हे बघायला भेटतील, जे कुठल्याही सरळ सेवेच्या एक्झाममध्ये तुम्ही चेकआउट करू शकता. खाली आल्यानंतर आपला टेक्निकलचा जो पोर्शन तुम्ही इथं बघू शकता फार्माचा, ज्याच्यावरती 80 प्रश्न हे तुमचे बनणार आहेत. तर तो आपल्यासाठी खूप आणि खूप महत्त्वाचा आहे की हा सिलेबस तुम्हाला वेगवेगळ्या एक्झाममध्ये बघायला भेटला होता आणि सेम टू सेम प्रश्न याच्यावरती फ्रेम झाले होते. आता प्रश्न सिलेबस बघण्याचं कारण असं आहे की आपण याच्यानंतर जी प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करणार आहोत किंवा आपण बघणार आहोत त्याचं ॲनालिसिस करणार आहोत, तर त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की सिलेबस कॉपीला धरूनच कशा प्रकारचे प्रश्न हे विचारले गेले आहेत. मग करंट अफेअर रिलेटेड असेल किंवा बाकीचे महत्त्वाचे पॉईंट जे आहेत ते सिलेबस कॉपीमध्ये कव्हर केले आहेत. त्याच्यासाठी आपण थोडक्यामध्ये एक रिव्हिजन करून घेऊयात सिलेबस कॉपीचं की आरोग्य विभागाचं जे सिलेबस कॉपी थोडक्यात कशा प्रकारचे आहे. फार्मॅकॉलॉजीचा जर आपण इथं विचार केला, महत्त्वाचा सब्जेक्ट आहे फार्मॅकॉलॉजी. त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ ड्रग असेल, जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग असेल, ज्याच्यामध्ये तुमचे डोसेस फॉर्म, तुमची बायोअवेलेबिलिटी, तुमचे इंडिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशन असतील, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन असतील, रोल ऑफ अँटीबायोटिक, फार्मॅकॉलॉजी, न्यूरोफार्मॅकॉलॉजी असेल, सायकोफार्मॅकॉलॉजी असेल, कार्डिओव्हास्क्युलर डिसीज असेल, ज्याच्यामध्ये हायपरटेन्शन आहे, अरिथमिया आहे. त्याच्यानंतर फार्मॅकॉलॉजी, एपिडेमियोलॉजी आणि डेंटल फार्मॅकॉलॉजी असे महत्त्वाचे कोलॉजीचे टॉपिक झाले. त्याच्यानंतर इंडियन फार्माकोपी आणि ब्रिटिश फार्माकोपी सुटिक्समधला महत्त्वाचा टॉपिक आहे, हे आपल्याला करायचं आहे. याच्यावरती मागच्या सुद्धा एक्झाममध्ये प्रश्न विचारले गेले होते की ब्रिटिश फार्माकोपीचं एडिशन कधी पब्लिश करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर पेटंट ॲक्ट तुम्हाला विचारला होता, त्याचे इसवी सन आणि महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवायच्यात. फार्मसी ॲक्ट 1948, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 हे सुद्धा ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स PJ या महत्त्वाच्या सब्जेक्टमधील महत्त्वाच्या 2 टॉपिक ज्याच्यावरती नेहमी आपल्याला प्रश्न बघायला भेटतात की लायसन कुठलं आहे. त्याच्यानंतर ड्रग इन्स्पेक्टर याच्यावरती प्रश्न विचारले जातात की सेक्शनच्या कुठल्या सेक्शनच्या अंडर पब्लिक सर्वंट आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचे शेड्यूल विचारले जातात आपल्याला की कुठला शेड्यूल कुठल्या ड्रगसाठी आहे, OTC ड्रग म्हणजे काय. त्याच्यानंतर स्पुरियस, मिसब्रँडेड आणि अडल्टेड ड्रग याच्या महत्त्वाच्या डेफिनेशन विचारल्या जातात. या सर्व गोष्टी तुम्हाला फार्मसी ॲक्ट आणि ड्रग ॲक्ट, कॉस्मेटिक ॲक्ट त्याच्यामध्ये बघायला भेटेल. त्याचबरोबर या जे ॲक्ट आहे त्याचं इंट्रोडक्शनमध्ये महत्त्वाचे जे त्याचे एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्यावरची सुद्धा मागच्या एक्झाममध्ये आपल्याला कारागृहाच्या मला वाटतं की प्रश्न विचारला गेला होता की एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला कॉस्मेटिक आणि ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940चा विचारला गेला होता की सरळ सरळ डेफिनेशन दिली होती. त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं होतं की कोणता ॲक्ट आहे. खाली ऑप्शनमध्ये फार्मसी ॲक्ट, कॉस्मेटिक ॲक्ट,
पॉयझनस ॲक्ट अशा प्रकारचे ॲक्ट आपल्याला बघायला मिळाले होते. फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन याच्याविषयी तुम्हाला गुगल तुम्ही करू शकता, याच्यावरती प्रश्न विचारले जातील. ड्रग स्टोरेज अँड लॉजिस्टिक इन्व्हेंटरी मॅनेजमेंट हा DSBMचा महत्त्वाचा डिप्लोमाचा आणखीन एक महत्त्वाचा सब्जेक्ट. रोल ऑफ हॉस्पिटल फार्मसी याच्यावरती बऱ्याच ठिकाणी आता अप्लाइड सब्जेक्ट आहे हॉस्पिटल क्लिनिकल फार्मसी आणि तुमचा हेल्थ एज्युकेशन कम्युनिटी फार्मसी. त्याच्यामध्ये नव्याने आणखीन सोशल फार्मसी एक महत्त्वाचा सब्जेक्ट आपल्याला 2020च्या सिलेबसनुसार ॲड झालेला आहे. तर आता आपण मागच्या एक्झामचा जर ट्रेंड बघितला तर तुम्हाला हॉस्पिटल क्लिनिकल फार्मसी, सोशल फार्मसी, त्याच्यानंतर तुमचं ज्युरिस्प्रुडन्स याच्यावरती बरेच प्रश्न आपल्याला बघायला भेटले. कारागृहाची परीक्षा असेल, DMRची परीक्षा असेल किंवा येणाऱ्या आता आरोग्य भारताची परीक्षा असतील, ज्याच्यामध्ये आपल्याला जे नवीन विषय इन्क्लूड केलेले आहेत, अपडेटेड केलेले आहेत सिलेबस, त्याचे प्रश्न भरपूर बघायला भेटतील. त्याच्यामुळे कुठेही छोटा सब्जेक्ट असल्यामुळे याला दुर्लक्ष न करता प्रत्येक पॉईंट छोट्या छोट्या सब्जेक्टचा आपल्याला करणं गरजेचं आहे. कम्युनिटी फार्मसी सांगितल्याप्रमाणे नवीन सब्जेक्ट इन्क्लूड झाला आहे 2020च्या एज्युकेशन रेग्युलेशननुसार, तो करायचा आहे. गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस गुगल करू शकता किंवा सुटिक्समध्ये बॅक साईडला लॅकमनच्या असेल किंवा महत्त्वाचे स्टँडर्ड पुस्तक त्याच्यामध्ये भेटून जाईल टॉपिक. डिसइन्फेक्टंट देअर कॉन्सन्ट्रेशन इन फार्मास्युटिकल हॉस्पिटल हा सुद्धा हेल्थ एज्युकेशन कम्युनिटी फार्मसी आणि SCPचा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाते की फिनॉलचं कॉन्सन्ट्रेशन ॲज अ डिसइन्फेक्टंट म्हणून काय आहे, अँटीसेप्टिक म्हणून काय आहे, कुठला तुमचा फार्मास्युटिकल्स इन्ग्रेडियंट किंवा कुठल्या डिसइन्फेक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन किती पर्सेंटेजमध्ये आपण यूज करू शकतो, ते सर्व कॉन्सन्ट्रेशन आजच्यासुद्धा एक्झाममध्ये विचारले गेले होते, तर ते करायचे आहेत आपल्याला. त्याच्यानंतर इन्सिशियल ड्रग लिस्ट ही जी आहे याच्यावरती सुद्धा मागच्या कारागृहाच्या एक्झाममध्ये DMRमध्ये प्रश्न विचारला होता आपल्याला. आता आपण बघितला मागच्या फेब्रुवारीमध्ये की चिल्ड्रनसाठी जी लिस्ट आहे ती कधी पब्लिश केली होती, 2012मध्ये मला वाटतं ती आहे. त्याच्यानंतर पहिली इसेन्शियल ड्रग लिस्ट कधी पब्लिश केली होती त्याच्यावरचे प्रश्न विचारले होते. तर हे तुम्हाला गुगलवरती सुद्धा सापडेल किंवा पुस्तकामध्ये सुद्धा सापडून जा की याची महत्त्वाची इसेन्शियल ड्रग म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय, कुठले कुठले ड्रग त्याच्यामध्ये येतात. त्याच्याबरोबर तुम्ही जर गुगलला गेले तर तुम्हाला गव्हर्नमेंटची साईटसुद्धा आहे, त्याच्यावरती तुम्हाला सगळी लिस्ट ही सगळ्या गोष्टी डाउनलोड होतील आणि महत्त्वाचे इश्यूजसुद्धा तुम्हाला एकाच ठिकाणी भेटून जातील. तर लक्षात आलं, थोडक्यामध्ये आपण सिलेबस कॉपी पूर्ण डिस्कस केली, एक्झामचा पॅटर्न डिस्कस केला, जिल्हा परिषद आणि आरोग्य विभाग या दोन्ही एक्झामचा पॅटर्न तुम्हाला मी डिटेलमध्ये समजून सांगितलं, सिलेबस बघितला आपण. आता महत्त्वाची जी प्रश्नपत्रिका आहे तर नेमकी तिचं थोडक्यात रिव्हिजन करूयात आपण की नेमके कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटले होते. आपलं जे पुस्तक आहे टार्गेट फार्मासिस्ट एक्झाम 8500, त्याच्यामध्ये तुम्हाला औषध निर्माण अधिकारी या पुस्तकानंतर हे दुसरं पुस्तक त्याच्यासोबत लॉन्च केलेलं आहे, ज्याच्यामध्ये औषध निर्माण अधिकारी या पुस्तकानंतरच्या जेवढ्याही प्रश्नपत्रिका आहेत या तुम्हाला या पुस्तकामध्ये बघायला भेटतील. औषध निर्माण अधिकारी याच्यामध्ये 2021पर्यंत प्रश्नपत्रिका टाकलेत मी, ज्याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून मराठी, इंग्लिशचं ग्रामर, मराठीचं ग्रामर, जी आणि टेक्निकल असं दोन्ही टाकलं आहे. त्याच्यानंतर 2021पर्यंत ते पुस्तक अपडेटेड होतं, त्याच्यानंतर हे पुस्तक लॉन्च केले ज्याच्यामध्ये फक्त फार्माचे प्रश्न तुम्हाला बघायला भेटतील. 21पासून हे 2025 कारागृहापर्यंत अपडेटेड आहे मागच्या फेब्रुवारीपर्यंत. आता 7 नंबरला आल्यानंतर आपली रिसेंट महाराष्ट्र DHS फार्मसी ऑफिसरची एक्झाम राबवली होती आरोग्य विभागाची 5/12/2023ला. ते तुम्हाला इथं तुम्ही 30 पेज नंबरवरती येऊ शकता. अशा प्रकारच्या जवळपास 105 वर्षाच्या प्रश्नपत्रिका, जवळपास 105 प्रश्नपत्रिका, 8500 MCQ तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतील, जे की 2025पर्यंत कारागृहाच्या भरतीपर्यंत हे पूर्ण पुस्तक अपडेट आहे. पुस्तक तुम्हाला Amazonवरती, फ्लिपकार्टवरती अवेलेबल करून दिले मी, टेलिग्रामवरती याची लिंक शेअर केलेली आहे. काही अडचण असेल तर मला व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करू शकता, लिंक तुम्हाला मी पाठवून देईल. पेज नंबर 30वरती आपल्याला खाली यायचं आहे, याच्यावरती आरोग्य विभागाचे प्रश्नपत्रिका टाकले मी आणि फक्त टेक्निकलचे प्रश्न याच्यामध्ये कव्हर केले आहेत, बाकीचे प्रश्न आरोग्य विभागाच्या फार्मसी ऑफिसर या पुस्तकात मी कव्हर केले. तर बघू शकता तुम्ही असं व्यवस्थित ही जी प्रश्नपत्रिका आहे पूर्ण ॲनालिसिस करून प्रत्येक प्रश्नाला मी एक टॉपिक वाईज त्याच्यामध्ये सब्जेक्टचं नाव मेन्शन केले, जेणेकरून खाली तुम्हाला त्याचं ॲनालिसिससुद्धा दिलं आहे की नेमके कॉलेजवरती किती प्रश्न आले, ज्युरिस्प्रुडन्सवरती किती प्रश्न आले, कुठल्या टॉपिकवरती, कुठल्या सब्जेक्टवरती किती प्रश्न आले, म्हणजे करून अभ्यास करत असतील तुम्हाला सगळ्या गोष्टी इथंच क्लिअर होतील. पहिला प्रश्न तुम्ही तर बघू शकता, विच ऑफ द फॉलोइंग मेडिकेशन इज कॉमनली यूज्ड इन द मॅनेजमेंट ऑफ द कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर प्रायमरीली टू रिड्यूस आफ्टरलोड अँड इम्प्रूव्ह द कार्डियक आउटपुट बाय इनहिबिटिंग द रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम. तर तुमच्या लक्षात आलं असेल की कार्डिओव्हास्क्युलर ड्रग जे आहेत तुम्हाला मी सिलेबसमध्ये सुद्धा पॉईंट कव्हर केला की CVSवरती सिलेबस कॉपीमध्ये पॉईंट कव्हर केला आहे, त्याच्यावरती प्रश्न आहे. फार्मॅकॉलॉजीचा महत्त्वाचा प्रश्न आहे, फक्त प्रश्न आणि कुठल्या सब्जेक्टवरती विचारला आहे तुम्हाला मी त्याचे ॲन्सर किंवा एक्सप्लेनेशन नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये कव्हर करेल. तर कोलॉजीचा प्रश्न आहे, सिलेबस कॉपीला धरूनच आहे. सिलेबस कॉपीमध्ये जो टॉपिक मेन्शन केला होता कार्डिओव्हास्क्युलर ड्रग ॲक्टिंग ऑन कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम त्याच्यावरतीच आहे, त्याच्यामुळे कुठेही सिलेबस कॉपीच्या बाहेर गेले नाही. कोलॉजीवरची प्रश्न आहे तुमचा CVSवरती, जे की सिलेबस कॉपीला धरून आहे. नेक्स्ट प्रश्न DSBMवरती, व्हॉट इज द फॉर्म्युला
फॉर कॅल्क्युलेटिंग द मॅक्झिमम स्टॉक लेवल. मॅक्झिमम स्टॉक लेवलचा फॉर्म्युला तुम्हाला विचारला आहे. ड्रग स्टोरेज आणि बिझनेस मॅनेजमेंट डिप्लोमाचा सब्जेक्ट आहे, सिलेबस कॉपीमध्ये सुद्धा मेन्शन केलेला आहे. तर त्याच्यावरती हा नेक्स्ट प्रश्न आहे. फिलिंग द ऑपरेशन्स इन द मॅन्युफॅक्चर ऑफ द स्टराइल प्रिपरेशन इज कॅरीड आउट इन विच ऑफ द फॉलोइंग एरिया. फार्मास्युटिक्सचा प्रश्न आहे. कुठेही तुम्हाला भेटून जाईल. तुम्हाला ज्युरिस्प्रुडन्स तुमचा फार्मास्युटिक्सचा मेहता असेल का थोडंसं आणखीन डिटेलमध्ये स्टडी करायचे असेल तर सुटिक्ससाठी लॅकमन यूज करू शकता. इंडस्ट्रियल लॅकमन पुस्तक आहे महत्त्वाचं मोठं स्टँडर्डचं जे की जीपॅटला यूज करतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ह्या बाकीच्या महत्त्वाच्या गोष्टी भेटून जातील. थोडासा डिटेलमध्ये प्रश्न विचारला आहे ज्युरिस्प्रुडन्स फार्मास्युटिक्सचा, जो की तुम्ही सुटिक्समध्ये महत्त्वाच्या टॉपिकमध्ये तुम्ही चेकआउट करू शकता. आता सांगितल्याप्रमाणे आणखी इथं बघा जो कारागृहामध्ये तुम्हाला सांगितलं मी की एसेन्शियल ड्रग लिस्टवरती ईमेलवरती प्रश्न सिलेबस कॉपीमध्ये मेन्शन केला आहे. आणि तुम्ही बघू शकता विच इज द लेटेस्ट WHO EML लिस्ट. EMLची सध्या WHOने जी रिलीज केलेली लेटेस्ट कुठली EMLची लिस्ट आहे तर ती तुम्हाला इथं प्रश्न विचार कॉलेजमध्येच प्रश्न मोडेल, जे की सिलेबस कॉपीमध्ये पॉईंट मेन्शन केलं आहे. फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया कॉन्स्टिट्यूशन त्याच्यावरती रिकॉन्स्टिट्यूशनवरती प्रश्न विचारला किती वर्षांनी होतं त्याचं रिकॉन्स्टिट्यूशन. PG महत्त्वाचा प्रश्न आहे जो की फार्मसी ॲक्ट, ड्रग ॲक्ट, कॉस्मेटिक ॲक्ट त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे तुमचा कॉलॉजीवरती. ड्रग एक्स अँड ड्रग वाय हॅव सिग्निफिकंट फार्माकोडायनॅमिक ड्रग इंटरॅक्शन वेन यूज टुगेदर. ड्रग एक्स पोटेन्शिएट द इफेक्ट ऑफ अ ड्रग वाय लीडिंग टू एक्सेसिव्ह सेंट्रल नर्वस सिस्टम डिप्रेशन. बोथ ड्रग ॲक्ट ऑन गाबा रिसेप्टर. विच टाईप ऑफ ड्रग इज ड्रग वाय लायकली टू बी. तर तुमच्या लक्षात आलं असेल फार्मॅकॉलॉजीवरचा हा प्रश्न आहे आणि तुम्हाला याचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो तुम्हाला सिलेबस कॉपीमध्ये कव्हर केलेला आहे. नेक्स्ट प्रश्न कॉलॉजीचाच आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट मेजर्ड इन अक्यूट फार्मॅकोलॉजिकल स्टडी. जनरल फार्मॅकोलॉजीचा प्रश्न आहे तो तुम्हाला मेन्शन केलेली आहे सिलेबस कॉपीमध्ये. हाऊ मेनी फार्मसीज आर रिक्वायर्ड इन 300 बेडेड हॉस्पिटल. हेल्थ कम्युनिटी फार्मसीचा किंवा सोशल कम्युनिटी हेल्थ एज्युकेशन कम्युनिटी फार्मसीचे प्रश्न आहेत तुम्हाला ते डिप्लोमाच्या टॉपिकमध्ये सापडून जातील. बरेच प्रश्न तुम्हाला आता हेल्थ एज्युकेशन कम्युनिटी फार्मसीचे किंवा सोशल फार्मसीचे आता प्रश्नपत्रिकेमध्ये बघायला भेटतील. त्याच्यामुळे सब्जेक्ट हे छोटे छोटे खूप महत्त्वाचे ते व्यवस्थित करायचे. विच ऑफ द फॉलोइंग CGT बिलॉंग्स टू द क्लास ऑफ बेन्झोडायझेपिम. असा बेन्झोडायझेपिमच्यावरती कॉलॉजीचा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न कॉलॉजीचाच आहे. ड्रग सिलेक्टिव्ह सेरोटोनिन SSNR याच्या क्लासिफिकेशनवरती प्रश्न विचारला आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज द मिनिमम स्क्वेअर फूट एरिया फॉर अ 200 बेडेड हॉस्पिटल. हेल्थ एज्युकेशन कम्युनिटी फार्मसीचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर विच ऑफ दिस नॉट असिस्टेड विथ द मेडिकल डिव्हायसेस. खालीपैकी कुठला मेडिकल डिव्हायसेसच्या रिलेटेड नाही अशा प्रकारचा सोशल फार्मसीचा प्रश्न विचारला आहे. त्याच्यानंतर द पर्सन हू इज नॉट एक्स ऑफिशियल मेंबर ऑफ द जॉईंट स्टेट कमिशन ज्युरिस्प्रुडन्सचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर इन्व्हेंटरी कंट्रोलवरती प्रश्न विचारला जे की DSBMमधील महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर बायफेजिक डोसेस फॉर्म म्हणजे टॅबलेटच्या सुटिक्सवरती प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर लायसनवरती तुम्हाला मी सांगितलं की नेहमी प्रश्न विचारले जातात. तर लायसनवरती तुझा ज्युरिस्प्रुडन्सचा ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट असेल, फार्मसी ॲक्ट असेल त्याच्यावरती लायसनवरती तुम्हाला खाली प्रश्न बघायला भेटला आहे शेड्यूल C आणि C1साठी. त्याच्यानंतर मिनिमम एरिया रिक्वायर्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द पॅरेंटल प्रिपरेशन हेल्थ एज्युकेशन कम्युनिटी फार्मसीमध्ये येईल सुद्धा आणि तुमचा सुटिक्समध्ये सुद्धा हा प्रश्न येऊन जाईल. विच ऑफ द फॉलोइंग इज द हेड ऑफ द रेडिओलॉजी डिपार्टमेंट. सोशलमध्येच येऊन जाईल. विच ऑफ द इज नॉट अ टाईप ऑफ अ परचेस ऑर्डर. ड्रग स्टोरेज अँड बिझनेस मॅनेजमेंट. स्टीवन जॉन्सन सिंड्रोम याच्यावरती प्रश्न विचारला आहे. फार्मॅकोलॉजीचा महत्त्वाचा प्रश्न आहे. ड्रग अँड ड्रग कॉन्ट्राइंडिकेशन महत्त्वाचा टॉपिक. त्याच्यानंतर क्लास ऑफ अँटीडिप्रेसंट फार्मॅकोलॉजीचा प्रश्न आहे. कॉलॉजीसाठी क्लासिफिकेशनसाठी KD त्रिपाठीचे पुस्तक तुम्ही यूज करू शकता. शॉर्टमध्ये कव्हर केले तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये. डिटेलमध्ये जे तुम्हाला मी व्हिडिओ देईल. दोन्ही पुस्तकं जे आहेत ते तुम्ही यूज करू शकता थेरीसाठी आणि क्लासिफिकेशनसाठी KD त्रिपाठीचे. त्याच्यानंतर फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया सेम प्रश्न तुम्हाला मेंबरवरती विचारलेला आहे जो की ज्युरिस्प्रुडन्समध्ये येईल. त्याच्यानंतर फेन द ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट सिलेबसला तुम्हाला मी सांगितलं की जे सर्व इस्वी आहेत आपल्याला ज्युरिस्प्रुडन्समधले ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट असेल, फार्मसी ॲक्ट असेल, पॉयझनस ॲक्ट असेल, त्याचे जेही महत्त्वाचे सगळे ॲक्ट आहेत त्याचं इस्वी आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाईप ऑफ रेकॉर्ड DSBM. शेड्यूलवरती पुन्हा C आणि CAवरती प्रश्न विचारला आहे ज्युरिस्प्रुडन्समध्ये येईल. त्याच्यानंतर परमिशन लिमिट फॉर अ सॉलिड कंटेंट ऑफ द वॉटर इंजेक्शन याच्यामध्ये सुटिक्समध्ये सुद्धा येतो आणि हेल्थ एज्युकेशन कम्युनिटी फार्मसीमध्ये टॉपिक कव्हर होतो. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज नॉट अ लॉंग ॲक्टिंग इन्सुलिन. कॉलॉजीचा प्रश्न क्लासिफिकेशनवरती विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा कॉलॉजीचा अँटीबायोटिकचा क्लास तुम्हाला इथे विचारलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न तुम्ही बघू शकता विच वन ऑफ द गिव्ह डोसेस फॉर्म इज नॉट मीन फॉर ओरल यूज. सुटिक्समध्ये सुद्धा प्रश्न तुम्ही येऊ शकता. डोसेस फॉर्मवरती प्रश्न विचारला गेले. विच ऑफ
द फॉलोइंग इज नॉट अ फंक्शन ऑफ द इन्व्हेंटरी कंट्रोल, ड्रग स्टोरेज अँड बिझनेस मॅनेजमेंट. त्याच्यानंतर ऑर्फन ड्रग इन US ऑर्फन ड्रग एक्सक्लुझिव्हली लास्ट फॉर. कोलॉजीवरती प्रश्न आहे. कोलॉजीचा महत्त्वाचा टॉपिक जे KD त्रिपाठीमध्ये तुम्हाला पहिल्या 10 ते 20 पेजमध्ये भेटून जाईल. त्याच्यानंतर स्टँडर्ड टू बी कंपाइल्ड विथ बाय इम्पोर्टेड ड्रग इज मेन्शन. ज्युरिस्प्रुडन्समध्ये तुमच्या प्रश्न यायचा आहे, महत्त्वाचा टॉपिक आहे, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे शेड्यूलवरती. नेक्स्ट प्रश्न तुमचा हेल्थ एज्युकेशन कम्युनिटी फार्मसी HCPवरती आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ पार्ट ऑफ द हॉस्पिटल फार्मसी. त्याच्यानंतर अँटी हायपरटेसिव्ह ड्रगविषयी महत्त्वाचा प्रश्न कोलॉजीचा आहे, जो की तुम्ही 34 नंबरचा बघू शकता. ड्रग स्टोरेज अँड बिझनेस मॅनेजमेंटमध्ये VED अनालिसिस व्हायटल इसेन्शियल डिझायरेबल याच्याविषयी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे कोलॉजीचा, जो की मायक्रोलाइड अँटीबायोटिकवरती आहे. त्याच्यानंतर 8 एडिशन ऑफ द इंडियन फार्माकोपिया. तुम्हाला मी सांगितलं की सुटिक्समध्ये जे सर्व एडिशन दिलेत इंडियन फार्माकोपियाचे, इंट्रोडक्शन ऑफ इंडियन फार्माकोपिया आणि ब्रिटिश फार्माकोपिया, त्याच्यामध्ये जेवढेही महत्त्वाचे इश्यूशन आहेत की पहिलं एडिशन इंडियन फार्माकोपियाचं कधी पब्लिश झालं, आता सध्या एडिशन कुठलं आहे, त्याच्यानंतर ब्रिटिश फार्माकोपिया पहिला कधी पब्लिश झाला, या सर्व गोष्टी, त्याची हिस्ट्री काय आहे, ब्रिटिश फार्माकडनं इंडियन फार्माकोपिया कसा कन्वर्ट झाला किंवा एशियन ड्रग लिस्ट कधी पब्लिश झाली, या सर्व इश्यूशन जे आहे ते नेहमी विचारले जातात. त्याचबरोबर लेटेस्ट एडिशन कुठलं आहे असं विचारलं जातं. त्याच्यानंतर 4 इश्यूशन तुम्हाला दिलं जातं, त्याच्यामध्ये लेटेस्ट एडिशन सध्या कुठलं आहे अशा प्रकारचा प्रश्न हे विचारले जातात. त्याच्यामुळे हे एडिशन सगळं तोंडपाठ करायला आपल्याला गरजेचं आहे. नेक्स्ट प्रश्न कंपॅरिझन ऑफ द बायो अवेलेबिलिटी बिटवीन 2 डोसेस फॉर्म. जनरल फार्माकोलॉजीचा प्रश्न आहे, जो की कोलॉजीमध्ये कव्हर होऊन जाईल. त्याच्यानंतर ज्युरिस्प्रुडन्सचा प्रश्न आहे पेनॉल्टी फॉर फॉल्स क्लेम टू बी रजिस्टर फार्मासिस्ट ऑन द फर्स्ट कन्व्हिक्शन. ज्युरिस्प्रुडन्समध्ये सर्व जे PGचे टॉपिक आहेत त्याच्यामध्ये शेवटच्या टॉपिकला आपल्याला ह्याच्या तुम्हाला पेनॉल्टी दिसत असतील, त्या सर्व टॉपिकच्या पेनॉल्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. एक व्यवस्थित नोट मेकिंग करून याचा एक चार्ट तुम्ही बनवू शकता, ज्याच्यामध्ये या साईडनं तुम्ही ॲक्ट टाकू शकता आणि दुसऱ्या साईडनं जेवढे महत्त्वाचे पेनॉल्टीज आहेत ते पेनॉल्टी टाकायचे आहेत. आपल्याला प्रत्येक एक्झाममध्ये पेनॉल्टीवरती प्रश्न बनू शकतो. येणाऱ्या ड्रग इन्स्पेक्टर असेल किंवा आपली येणारी आरोग्य भरती असेल किंवा RRB असेल, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सर्व एक्झाम आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न तुमचा कोलॉजीचा, जे की तुमच्या हायपर सेन्सिटिव्हिटी किंवा ॲडवर्ट ड्रग रिॲक्शन जो महत्त्वाचा टॉपिक आहे, ॲलर्जिक ड्रग रिॲक्शन, जे की सिलेबस कपमध्ये कव्हर केला आहे, त्याच्यावरती तुमचा प्रश्न फ्रेम झालेला आहे. त्याच्यानंतर टेस्टोलॅक्टोन इज अ डेंजरस टू बी टेकन एक्सेप्ट अंडर द मेडिकल सुपरविजन इन अ लिस्टेड. आता कुठला ड्रग कुठल्या कॅटेगरीमध्ये कुठल्या शेड्यूलमध्ये येतो, ज्युरिस्प्रुडन्सच्या, तो त्याच्यावरती प्रश्न विचारला आहे. त्याच्यानंतर कोलॉजीचा नेक्स्ट प्रश्न आहे अँटी अरेथमिक या महत्त्वाच्या टॉपिकवरती. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न तुमचा कोलॉजीवरतीच तुम्ही बघू शकता. सेरोटोनिन सिंड्रोम कॅरेक्टराइज्ड बाय द सिम्पटम. महत्त्वाचे जे डिसीज आहे सेरोटोनिन सिंड्रोम, याचे महत्त्वाचे जे कॅरेक्टरायझेशन सिम्पटम्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. काहीपैकी तुम्हाला ड्रगची कॅटेगरी दिलेली आहे, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला आहे. ज्युरिस्प्रुडन्सचा नेक्स्ट प्रश्न आहे ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड, ज्याला आपण DTAB म्हणतो. टोटल नंबर ऑफ नॉमिनेटेड मेंबर इन DTAB. DTABमध्ये नॉमिनेटेड मेंबर किती आहेत अशा प्रकारचा प्रश्न जो की सुटिक्समध्ये होईल. सांगितल्याप्रमाणे पुन्हा खाली प्रश्न विचारला आहे की फर्स्ट ब्रिटिश फार्माकोपिया कधी पब्लिश झाला, सुटिक्समध्ये येऊन जाईल. नेक्स्ट प्रश्न सरफेस ॲक्टिव्ह एजंट डिसमेक्टन, त्याच्यावरती सुटिक्समध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर कोलॉजीचा प्रश्न आहे तुमच्या अँटी अँजेलिन ड्रग याच्याविषयी. त्याच्यानंतर हेल्थ एज्युकेशन कम्युनिटी फार्मसी किंवा सोशल फार्मसी याच्यावरती नेक्स्ट प्रश्न ड्रग स्टोअर हॅज कन्सेप्ट ऑफ द सेल्फ सर्व्हिस पॅटर्न. हा नवीन सिलेबस आहे, त्याच्यामुळे प्रत्येक एक्झाममध्ये तुम्हाला हा सिलेबसविषयी तुम्ही प्रश्न तुम्हाला चेकआउट करू शकता. तुम्ही प्रत्येक एक्झाममध्ये प्रश्न हे विचारले जातात. नेक्स्ट प्रश्न कोलॉजीचा आहे विच क्लास ऑफ द ड्रग इज कॉमनली यूज टू ट्रीट द हायपरटेन्शन. सांगितलं तुम्हाला मी की कार्डिओव्हास्क्युलर ड्रग पॉईंट कव्हर केला सिलेबसमध्ये, त्याच्यावरती प्रश्न आहे. करंटवरती थोडक्यामध्ये धरून प्रश्न विचारा. अकॉर्डिंग टू द अपडेटेड WHO EDL फॉर चिल्ड्रन द यूज ऑफ द क्लोरॉनफेनिकॉल इज रिकमेंडेड फॉर. आता हा थोडासा करंटला धरून प्रश्न विचारला आहे. वेबसाईटवरती तुम्ही जर गेले WHOच्या किंवा आपल्या इंडियन वेबसाईटसुद्धा IDL या महत्त्वाच्या साईट तुम्ही चेक करू शकता. त्याच्यावरती EDL आणि ECL ह्या महत्त्वाच्या दोन्ही पॉईंट कव्हर केलेले आहेत. तर करंटला धरून हे 2-3 प्रश्न होते. त्याच्यानंतर इन युरोप व्हॅरिएशन्स आर क्लासिफाईड बाय टाईप 1A असा करंटला धरून आणखी प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर कोलॉजीचा नेक्स्ट प्रश्न पेनिसिलिन या महत्त्वाच्या टॉपिकवरती विचारला गेला होता. त्याच्यानंतर ECLवरती कोलॉजीच्या सिलेबसला धरून प्रश्न आहे, त्याच्या ECL आणि EDLवरती. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न हेल्थ एज्युकेशन कम्युनिटी फार्मसी रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द हॉस्पिटल फार्मसी तुम्हाला विचारण्यात आलेले आहे. ड्रग स्टोरेज बिझनेस मॅनेजमेंटचा प्रश्न खाली आहे. विच ऑफ द फॉलोइंग द टाईप ऑफ अ ड्रग स्टोअर. सुटिक्सचा प्रश्न टाईप ऑफ डोसेस फॉर्मवरती विचारला आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा विच ऑफ द फॉलोइंग आयटम बिलॉंग टू C कॅटेगरी इन ABC अनालिसिस DSBM. त्याच्यानंतर थोडासा करंटला धरून सोशल फार्मसीमध्ये सुद्धा जाईल अशा प्रकारचा प्रश्न रिलेटिव्ह रेग्युलेटरी बॉडी इन US FDA फॉर अप्रुव्हल ऑफ द ड्रग. त्याच्यानंतर CGMP सिलेबस कॉपीत कव्हर केला आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारला आहे. फार्मास्युटिक्सचा नेक्स्ट प्रश्न आहे गॅसेस डिस्पेन्सरवरती तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा
प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर कॉलेजचा नेक्स्ट प्रश्न आहे क्लास ऑफ द ड्रग कॉमनली यूज्ड टू ट्रीट द क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजेस, जो की तुम्हाला कार्डिओव्हास्क्युलर ड्रगमध्येच कव्हर होऊन जाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न तुम्ही बघू शकता कॉलेजच आहे विच क्लास ऑफ द ड्रग कॉमनली यूज्ड टू ट्रीट द फंगल इन्फेक्शन. त्याच्यानंतर सुटिकचा प्रश्न कॉन्सन्ट्रेशन ऑफ द फॉर्मलिन ॲज अ डिसइन्फेक्टंट. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बायोअवेलेबिलिटी जे की जनरल फार्माकोलॉजीमधील कॉलेजचा प्रश्न तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे तुमचा ज्युरिस्प्रुडन्सवरती गाईडलाईन ऑन क्लिनिकल ट्रायल शेड्यूलवरती प्रश्न आहे. सर्व शेड्यूल तोंडपाठ करायचे ज्युरिस्प्रुडन्सचे, कुठल्याही एक्झाममध्ये तुम्हाला एक ना एक शेड्यूलवरती प्रश्न बघायला भेटेल. त्याच्यानंतर कॉलेजचा ब्रॉड स्पेक्ट्रम डिसइन्फेक्टंट विचारला आहे. नंतर हेल्थ एज्युकेशन कम्युनिटी फार्मसीमध्ये तुम्हाला व्हॅक्सिनचं जे स्टोरेज टेम्परेचर आहे ते विचारलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न त्याच विषयाचा फंक्शन ऑफ द हॉस्पिटल फार्मासिस्ट विचारला आहे. नेक्स्ट प्रश्न ज्युरिस्प्रुडन्स क्लिअरली प्रेझेंटली फ्लेवर हायड्रोअल्कोहोलिक प्रिपरेशन फॉर इंटरनल यूज ऑफ द यूज आर कॉल्ड. सुटिक्समध्ये येईल जे डोसेस फॉर्मचं क्लासिफिकेशन आहे त्याच्यावरती प्रश्न आहे. रजिस्टर फार्मासिस्ट मीन्स हेल्थ एज्युकेशन कम्युनिटी फार्मसी. त्याच्यानंतर DSBMचा प्रश्न आहे MFR रेफर्स टू. ज्युरिस्प्रुडन्सचा नेक्स्ट प्रश्न लायसनवरती तुम्हाला विचारला किंवा शेड्यूलवरती. सोशल फार्मसीमध्ये प्रोसेस ऑफ द डिस्पेन्सिंग डज नॉट इन्क्लूड सोशल फार्मसी किंवा हेल्थ एज्युकेशन कम्युनिटीचा प्रश्न आहे. सुटी क्वेश्चन प्रश्न इन्फ्लेशन म्हणजे मला जे डोसेस फॉर्म आहे त्याच्यावरती भरपूर प्रश्न फ्रेम झाले त्याच्यावरती विचारला आहे. त्याच्यानंतर कॉलेजच्या खाली तुम्ही बघू शकता 3 प्रश्न ज्याच्यामध्ये अँटी ॲरिथमिकवरती पहिला प्रश्न आहे. त्याच्यानंतर OTC ड्रग याच्यावरती प्रश्न आहे. त्याच्यानंतर अँटीबायोटिक मॅक्रोल अँटीबायोटिक याच्यावर सुद्धा प्रश्न. अँटीबायोटिक बघू शकता 2 ते 3 प्रश्न तुम्हाला एकाच टॉपिकवरती बघायला भेटलेत. त्याचबरोबर कार्डिओव्हास्क्युलर फार्मसीसुद्धा आपण जवळपास 3 ते 4 प्रश्न बघितले आहेत. नेक्स्ट प्रश्न DSBM होता व्हॉट इज द टाईम इंटरवल बिटवीन द ऑर्डरिंग अँड रिसिव्हिंग द ऑर्डर कॉल्ड ॲज DSBMवरती प्रश्न विचारला. त्याच्यानंतर हॉस्पिटल फार्मसीमध्ये लेवल ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द हॉस्पिटल फार्मासिस्ट. आणि शेवटचा प्रश्न जो की ज्युरिस्प्रुडन्सवरती आहे सेंट्रल काउन्सिल शाल अप्लाय रिमोरेशन अँड अलावन्स फॉर ऑल द मेंबर्स ऑफ द फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया वॉज अमेंडमेंट इन फार्मसी ॲक्टवरती महत्त्वाचा प्रश्न आहे. असे जवळपास 80 प्रश्न तुम्हाला मागच्या 2023च्या आरोग्य भरतीमध्ये विचारले गेले होते आणि 20 प्रश्न हे तुमचे बाकी मराठी इंग्लिश मॅथ रिजनिंग GK याच्यावरती विचारले गेले होते. असा पूर्ण तुम्हाला जवळपास 80 प्रश्न जो आहे ते कशावरती विचारले गेले होते सब्जेक्टवरती विचारले गेले ते तुम्हाला मी क्लिअरली सांगितले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन देऊन आन्सर आपण डिस्कस करूया. शेवटला मी व्यवस्थित आता सब्जेक्ट वाईज तुम्हाला याच्यात लिहून दिले की कसे प्रश्न किती टॉपिकवरती विचारले, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न आपल्याला आरोग्य भरतीमध्ये फार्मॅकॉलॉजी या विषयाचे बघायला भेटले, जे की 28+ करंटला धरून 2 ते 3 असे जवळपास 30 ते 31 प्रश्न आपल्याला फक्त फार्मॅकॉलॉजी या विषयावरती बघायला भेटले, ज्याच्यामध्ये सिलेबसला धरून सर्व महत्त्वाचे क्लासिफिकेशन जनरल फार्मॅकॉलॉजी असेल, ड्रग कॉन्ट्राइंडिकेशन असतील, ड्रग रिॲक्शन असेल, हे सर्व महत्त्वाचे टॉपिक्स थेरीला धरून क्लासिफिकेशनला धरून सर्व गोष्टी ह्या आपल्याला कॉलॉजीमध्ये कव्हर केलेल्या आरोग्य विभागाने दिसत असतात किंवा TCSने दिसत असतात. हे 30 प्रश्न क्लिअर झाले तुमचे. त्याच्यानंतर सुटिकचे जवळपास 10 प्रश्न आपण बघितले, ज्याच्यामध्ये इंडियन फार्माकोपिया आपण बघितला, ब्रिटिश फार्माकोपिया आपण बघितला, त्याच्यानंतर आपण डोसेस फॉर्म बघितले, त्याच्यानंतर आपण टॅबलेट जे आहे महत्त्वाचा टॅबलेट कॅप्सूल टॉपिक याच्यावरती आपण सुद्धा प्रश्न बघितले. त्याच्यानंतर पॅरेंटल हा महत्त्वाचा टॉपिक येतो सुटिक्समध्ये, ज्याच्यामध्ये तुमचा जे क्लासेस आपण बघितले की क्लास 100 एरिया असेल, क्लास 1000 एरिया असेल, क्लास 10,000 एरिया असेल, हे पॅरेंटल प्रिपरेशनमध्ये हे जे असतात ते एरिया येत असतात. तर त्याच्यावरती आपल्याला प्रश्न बघायला भेटले. आणि सगळ्यात महत्त्वाचं क्लासिफिकेशन ऑफ द डोसेस फॉर्म, ज्याच्यामध्ये टॅबलेट कॅप्सूल येईल, सॉलिड लिक्विड डोसेस फॉर्म येतील, त्याच्यामध्ये बाकी तुमचे एलिक्झर येतील, तुमचे स्नप्स येतील, या बाकीच्या सर्व जे क्लासिफिकेशन आहे डोसेस फॉर्मचं ह्या सर्व गोष्टी आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये आपण बघितल्या, कसे प्रश्न त्याच्यावरती फ्रेम झाले आणि असे 10 प्रश्न सुटिक्सवरती आपण बघितले. त्याच्यानंतर आपण ॲनालिसिस करत असताना ज्युरिस्प्रुडन्स हा महत्त्वाचा टॉपिकसुद्धा बघितला, ज्याच्यावरती आरोग्य विभागाने 13 प्रश्न फ्रेम केले. त्याच्यामध्ये आपण फार्मसी ॲक्टवर प्रश्न बघितले ज्युरिस्प्रुडन्समधला, त्याच्यानंतर ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट याच्यावरती प्रश्न बघितले. आपण महत्त्वाचे त्याच्या डेफिनेशन ऑब्जेक्टिव्ह एम्स याच्यावरती प्रश्न बघायला भेटले. त्याचबरोबर आपण इसवी सणावरती सुद्धा आपल्याला बरेच प्रश्न बघायला भेटले की आपल्याला ॲक्टमध्ये इसवी सन विचारला. त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाचं आपण त्याच्यामध्ये महत्त्वाचे शेड्यूल बघितले, कुठला ड्रग कुठल्या शेड्यूलमध्ये येतो, शेड्यूलच्या डेफिनेशन बघितल्या. त्याच्यानंतर महत्त्वाचे शेड्यूल बघितल्यानंतर आपण लायसन बघितले की कुठलं लायसन कशासाठी आहे. असे प्रश्न आपल्याला ओव्हरऑल पूर्ण भरतीमध्ये या ज्युरिस्प्रुडन्सचे बघायला भेटले. त्याचबरोबर आणखीन एक ज्या पेनल्टीज आहेत त्या आपण पेनल्टीसुद्धा आपण बघितल्या की कुठल्या ॲक्टमध्ये कशा प्रकारच्या पेनल्टी, फर्स्ट कन्व्हिक्शन असेल, सेकंड कन्व्हिक्शन कशामध्ये तुम्हाला बघायला भेटतात.
त्याच्यानंतर ड्रग स्टोरेज अँड बिझनेस मॅनेजमेंट याच्यावरती 10 प्रश्न तुम्ही बघू शकता विचारले गेले होते आरोग्य विभागाने, ज्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचे 2-3 टॉपिक जसं इन्व्हेंटरी कंट्रोल असेल, तुमचं ABC ॲनालिसिस असेल, त्याच्यानंतर महत्त्वाचं जे बिझनेस अँड स्टोरेज मॅनेजमेंट असतं मेडिकलमधलं ते आपण बघितलं, कुठला आयटम Aच्या अंडर कुठला आयटम Bच्या अंडर ABC कंट्रोल असेल, त्या सर्व गोष्टी आपण DSBMच्या बघितल्या. हेल्थ एज्युकेशन कम्युनिटी फार्मसी, त्याच्यानंतर सोशल फार्मसी जवळपास या मिळून 2-3 सब्जेक्ट जवळपास 17 एवढे प्रश्न आपल्याला बघायला भेटले होते, जे की कॉलॉजीनंतर आपण सेकंड जर आपण विचार केला तर या 3 सब्जेक्टला आपण देऊ शकतो. हेल्थ एज्युकेशन कम्युनिटी फार्मसी, हेल्थ एज्युकेशन कम्युनिटी फार्मसी, सोशल फार्मसी हे 2-3 महत्त्वाचे टॉपिक ज्याच्यावरती 17 प्रश्न आपण बघितले, ज्याच्यामध्ये आपण हॉस्पिटल फार्मसीच्या रिलेटेड जेही आतले महत्त्वाचे कन्सर्न्स आहेत, जसे की फार्मसी ऑफिसरचा रोल काय आहे, त्याच्या ड्युटीज काय आहेत, त्याच्या गाईडलाईन काय आहेत, या सर्व गोष्टी आपल्याला या हेल्थ एज्युकेशन कम्युनिटी फार्मसी बघायला भेटल्या. त्याचे 17 प्रश्न आपण बघितले. लक्षात येते असे महत्त्वाचे जवळपास 7 ते 8 महत्त्वाचे सब्जेक्ट होते, ज्याच्यामध्ये 80 प्रश्न हे आरोग्य विभागाने त्याच्यामधून फ्रेम केले होते. जर आपण विचार केला तर पहिल्या नंबरला कॉलॉजी हा विषय आपल्याला बघायला भेटला, ज्याच्यामध्ये 28+2 असे 30 प्रश्न आपण बघितले. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं मी मेन्शन केले की हेल्थ एज्युकेशन कम्युनिटी फार्मसी आणि सोशल फार्मसी याला 17 प्रश्न आपण बघितले. ज्युरिस्प्रुडन्स 3 नंबरला येईल, याला आपण 13 प्रश्न बघितले. त्याच्यानंतर DSBM आणि फार्मास्युटिक्स दोन्ही सब्जेक्टचे जवळपास 10-11 MCQ आपल्याला किंवा प्रश्न आरोग्य विभागाने आपल्याला याच्यामध्ये विचारताना दिसत असेल. असे जवळपास 80 प्रश्न तुम्हाला मी सब्जेक्ट वाईज टॉपिक वाईज जेवढंही पॉसिबल होईल मला एक्सप्लेन करता येईल तेवढं मी पूर्ण एक्सप्लेन आणि डिटेलमध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे. जेवढंही तुम्हाला आता अडचणी असतील हे कोणत्याही प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस करण्यासाठी, तर हे एवढा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्हाला सर्व तुमच्या गोष्टी क्लिअर होतील. यावरून तुमच्या लक्षात येईल की कुठला विषय आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आता प्रत्येक विषय महत्त्वाचाच आहे, पण शेवटच्या दिवसामध्ये मी सांगतो विशेषतः की कुठल्या विषयाला किती आपल्याला वेळ द्यायचा आहे आणि कुठल्या विषयाचं आपल्याला कशा प्रकारचं रिव्हिजन करायचं आहे, त्याच्यासाठी थोडंसं डिटेलमध्ये जाऊन तुम्हाला मी सब्जेक्ट वाईज खाली मेन्शन केलं की कुठल्या टॉपिकवरती किती प्रश्न आणि कसे प्रश्न कुठल्या टॉपिकमधनं विचारले गेलेले आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक सध्या वेळ आहे तर प्रत्येक सब्जेक्टला हात लावणं आपल्याला गरजेचं आहे, प्रत्येक सब्जेक्टला न्याय देणं गरजेचं आहे. प्रत्येक सब्जेक्ट आपल्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढा इथं कॉलॉजीला जास्त प्रश्न विचारत, पण फक्त कॉलॉजी करायचा असा अर्थ होत नाही. वेळ आहे सध्या, डिक्लेअर झालेल्या नाहीच, फक्त पदभरती सध्या मान्यता भेटलेली आहे, आकृतीबंध रेडी झालेला आहे. सध्या भरतीची तारीख डिक्लेअर झालेली नाही, वेळ भरपूर आहे त्याच्यामुळे डिप्लोमाचे 8 ते 10 सब्जेक्ट जेवढेही आपल्याच्यानं कवर होतील, जेवढाही वेळ देता येईल क्वालिफिकेशन असेल सब्जेक्टला तेवढा देऊन सर्व विषय आपल्याला इमानदारीने पूर्ण करायचे आहे. तर अशा प्रकारची पूर्ण प्रश्नपत्रिका होती. कुठल्याही प्रश्नपत्रिका सॉल्व करत असताना अशा प्रकारचं तुम्ही व्यवस्थित सब्जेक्ट वाईज त्याचं ॲनालिसिस करून प्रश्नपत्रिका नक्की सॉल्व करा. येणाऱ्या पूर्ण पदभरतीमध्ये नक्कीच तुम्हाला कोणतीही पोस्ट असू द्या, मग आपली ही आरोग्य भरतीमध्ये फार्मसी ऑफिसर पोस्ट असेल, बाकी आरोग्य पर्यवेक्षक असेल, तुमची ANM GNM असेल किंवा बाकीच्या लॅबोरेटरी टेक्निशियन असेल किंवा कुठल्याही पोस्ट असेल, एक्सरे टेक्निशियन असेल किंवा बाकीच्या पोस्ट, कुठल्याही सब्जेक्टचं ॲनालिसिस करताना अशा प्रकारचे डिटेल ॲनालिसिस आपण करून प्रश्नपत्रिका सॉल्व केल्या तर 100% आपला जो अभ्यासाचा जो आवाका आहे तो वाढून आपण व्यवस्थित सर्व प्रश्न हे आपल्या आवाक्यामध्ये येऊन आपण चांगल्या पद्धतीने मार्क जे आहेत ते येणाऱ्या एक्झाममध्ये मिळवू शकतो आणि आपली पोस्ट जी आहे ती क्लिअर करू शकतो. तर अशा प्रकारचं पूर्ण जेवढं होईल तेवढं डिटेलमध्ये ॲनालिसिस तुमच्याशी मी शेअर करायचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. हे पुस्तक तुम्हाला Amazonवरती फ्लिपकार्टवरती अवेलेबल करून दिलेलं आहे. दोन्ही पुस्तकामध्ये जवळपास 16 ते 16,500 MCQपेक्षा जास्त MCQचा साठा तुम्हाला दोन्ही पुस्तकामध्ये मी दिलेला आहे. तिथून तुम्ही येणाऱ्या एक्झामसाठी पुस्तकं परचेस करू शकता. तर अशा प्रकारचे महत्त्वाचे अपडेट होते. अशा प्रकारचे महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलवरती मी देत असतो. पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी तुम्हाला इथे जॉईन करू शकता. तर आजच्या फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्ससोबत. तुम्ही काळजी घ्या आणि अभ्यास करा. जय हिंद, वंदे मातरम.